नरहरी झिरवाळांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली। सैफी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। सततच्या दौऱ्यामुळे प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे। मुंबईतल्या सैफी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। सततच्या दौऱ्यांमुळे मंत्री झिरवाळांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। नरहरी झिरवाळ यांची तब्येत बिघडल्याची माहिती आता समोर येते। सैफी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। सततच्या दौऱ्यांमुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबईतल्या सैफी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सततच्या दौऱ्यांमुळे मंत्री झिरवाळांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, नरहरी झिरवाळ यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे, सध्या प्रकृती कशी आहे? नक्कीच कल्याणी, जी माहिती मिळते त्यानुसार मंत्री नरहरी झिरवाळ हे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर आता आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आणि इतर भागांमध्ये उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढलेला आहे। प्रचंड उन्हामुळे हे जे मंत्री आहेत, सोबत जे नेते आहेत, ते आपल्याला दौरे करत असताना पाहायला मिळतात आणि सततच्या दौऱ्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांची तब्येत जी आहे ती खालवलेली आहे आणि सध्या त्यांचं मुंबईतील सैफी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की कधीपर्यंत ते रुग्णालयामध्ये खरं तर उपचार घेतात आणि त्यांच्या तब्येतीमध्ये कधी सुधारणा होते। नक्कीच सीमा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।